नाही ना, तुम्ही साधा आरोपी 2 दिवसात 1 दिवसात अटक करता, मग 15 दिवस वाट बघून पण आरोपी आज अटक होत नाही. त्यामुळे मला उपोषण करण्याची वेळ आली सर. माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या लहान लहान मुलांसोबत आज मला रस्त्यावर उतरावं फक्त न्यायासाठी. सर काही मला आश्वासन भेटलेलं नाही. उलट त्यांनी की तुम्ही इथंच बसला तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू, हे शब्द मला बोलले जातात. हे शब्द आहेत संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीचे. बीडमध्ये जीएसटी विभागात काम करणारे अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत कारमध्ये आढळला होता. त्यानंतर त्यांच्याकडे एक सुसाईड नोटही सापडल्याची माहिती आहे. या नोटमध्ये त्यांनी काही लोकांवर आरोप केले होते. याच प्रकरणात आपल्या पतीला न्याय मिळावा ही मागणी घेऊन मयुरी जाधवर या सध्या आंदोलनाला बसल्या आहेत. सचिन जाधवर यांचा मृत्यू कसा झाला, त्यांनी सुसाईड नोटमध्ये कुणावर आरोप केलेत, बीड मधलं हे खळबळ उडवणारं प्रकरण काय हेच या रिपोर्ट मधून समजून घेऊ. तारीख 16 जानेवारी, स्थळ बीड. बीड जिल्ह्यात एक घटना घडली आणि पुन्हा मोठी खळबळ उडाली. घटना अशी असते की एका जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह त्याच्याच कारमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळतो. नंतर या अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होते, कारण तिथेच एक चिठ्ठी सुद्धा सापडलेली असते. त्यात काही आरोप केलेले असतात, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपण हा निर्णय घेत असल्याचा उल्लेख असतो. त्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर होत जातं. मृत अधिकाऱ्याच्या पत्नीचे कुणावर आरोप? पतीच्या मृत्यूला 40 दिवस झाले. तपासाबद्दल अपेक्षित उत्तरं मिळत नाहीये. त्यामुळे घातपात झाला की आत्महत्या याबद्दलही मला संशय आहे. सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे यांचं नाव आहे, पण त्यांचे सगळ्यांशी चांगले कनेक्शन आहे असा उल्लेखच चिठ्ठीमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. त्यांना सगळे पाठीशी घालतायत असं म्हणत पत्नी मयुरी जाधवर यांनी आपलं दुःख माध्यमांसमोर मांडलंय. अपेक्षित कारवाई होत नाही हे दिसलं तेव्हा मयुरी जाधवर यांनी पुढचा निर्णय घेतला आणि त्या थेट बीड पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसल्यात. पण पोलीस त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सर मी 15 दिवसापासून म्हणजे जामीन फेटाळायला पासून वाट बघते आणि कंटिन्युअस फॉलोअप पण घेते की काय झालं सर. तर मला ते सांगतायत की लोकेशन भेटलंय, आम्ही प्रोसेस चालू आहे, पण ते अपेक्षित उत्तर नाही ना, तुम्ही साधा आरोपी 2 दिवसात 1 दिवसात अटक करता, मग 15 दिवस वाट बघून पण आरोपी आज अटक होत नाही. त्यामुळे मला उपोषण करण्याची वेळ आली सर. माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या लहान लहान मुलांसोबत आज मला रस्त्यावर उतरावं फक्त न्यायासाठी सर. मला एवढी धडपड करावी लागते. पोलीस अधिकारी आले होते, त्यांच्यासोबत संवाद झाला. सर काही मला आश्वासन भेटलेलं नाही. उलट त्यांनी की तुम्ही इथंच बसला तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू, हे शब्द मला बोलले जातात. मला म्हणजे मला न्याय देण्याऐवजी ते मला म्हणले की तुम्ही जो असता तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू शकतो. आता काय पाऊल असणार आहे पुढचं? सो पुढचं मला आज संध्याकाळपर्यंत आरोपी अटकेत आला पाहिजे आणि जोपर्यंत आरोपी अटक येत नाही मी तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. आणि सर गृहमंत्र्याला आणि आपले सुमित्राताई मला एवढीच मागणी आहे की एक बहीण म्हणून माझी मदत करावी आणि आरोपी तात्काळ अटक करून त्याच्यावर एसआयटी स्थापन करावी. दुसरीकडे या प्रकरणात आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मयुरी जाधवर यांना फोन केलाय. न्याय मिळेपर्यंत आम्ही आपल्या सोबत राहू असा शब्द प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले जाणून घेऊ. सचिन जाधवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तशी सुसाईड नोट देखील लिहिली होती. यातील आरोपींवर गुन्हा दाखल होऊन सुद्धा या गुन्ह्याच्या तपासात प्रगती होत नाहीये. जोपर्यंत मयत सचिन जाधवर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत आहे अशी पोस्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच या सगळ्या घटनेनंतर बीडमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टींची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला होता. त्यावेळी पोलीस खात्यावरही गंभीर आरोप करण्यात आलेले होते. बीडच्या तत्कालीन आयुक्तांची बदली करून तिथे सध्या IPS नवनीत कावत यांना आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र पोलिसांवर आरोप होण्याची मालिका दुसरीकडे कायम सुरू आहे. त्यामुळे प्रकरणात पुढे काय होणार, जाधवर कुटुंबाला न्याय मिळणार का, हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. बीड मधल्या या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की लिहा. बीड मधून विनोद झिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.